मिठमुंबरी बीच पासून आम्ही जेव्हा कुणकेश्वरला गेलो तेव्हा आमच्यासोबत असं काही वेळ आम्हाला वाटलं नव्हतं. तर नमस्कार मित्रांनो, मी यश पवळे, स्वागत आहे तुमचं आपल्या कोकण ट्रिपच्या दुसऱ्या भागामध्ये. कुणकेश्वर मध्ये आल्यानंतर आमचा मेन विषय असा होतो की आम्हाला आंघोळीची सोय भेटली नाही. मग तोंडावर पाणी मारून आम्ही निघालो मंदिराच्या दिशेने. ते म्हणतात ना, ज्याचं मन निर्मळ असते त्याला आंघोळीची गरज नसते. पाया पडून घेणे आधी म्हणलं थोडं पेटपूजन केलं पाहिजे. घरी तर कधी एवढ्या लवकर भूक नव्हती लागली, पण आज लयच भूक लागली होती. मंदिराच्या जवळ आलं की खरंच खूप भारी वाटायचं, कारण शेजारीच जवळ समुद्र किनारा आहे आणि ह्याच समुद्राच्या मंद लाटा किनाऱ्याला येऊन धडकायच्या. त्या खरंच खूप भारी वाटायचं. मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा देवाचं दर्शन घेतलं. त्यानंतर तारामुंबरी पासूनच जवळ असलेला देवगड किल्ला आम्ही पाहायला आलो. आता या ठिकाणी विषय असा झाला की सगळे पोरं पुढे निघून गेले आणि आम्ही तिघच मागे राहिलो. सुरुवातीला जेव्हा किल्ल्यात एंट्री केली तेव्हा असं वाटलं की हा किल्ला बराच मोठा असेल, पण आतमध्ये आल्यानंतर मला फक्त एकच डायलॉग आठवला, भाई ये तो शुरू होते ही खत्म हो गया यार. प्रथम तर त्या ठिकाणी असलेल्या मंदिराचं दर्शन घेतलं आणि त्याच गडाच्या तटबंदीला पाहत पाहत आम्ही समुद्र किनाऱ्याच्या जवळ आलो. बाहेर आल्यानंतर सगळे पोरं म्हणले चला मस्त काहीतरी थंड होऊन जाऊ द्या. देवगडचा देवगड किल्ला पाहून झाल्यानंतर आम्ही आलो विजयदुर्गचा विजयदुर्ग किल्ला पाहायला. बराच वेळ प्रवास करून आल्यानंतर या पोराच्या तोंडावर तेज कस काय असं मला प्रश्न पडला. असो, तो प्रश्न बाजूला ठेवून आपण किल्ला पाहायला जाऊ. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 साली हा किल्ला जिंकला. किल्ल्याच्या आतमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी लावलेल्या बोर्डवरची माहिती वाचून पुरेपूर माहिती मिळवली. किल्ल्याच्या जवळ आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा पूर्ण ग्रुपचा फोटो काढून घेतला. इथून पुढचा भाग पाहूया आपण उद्याच्या भागामध्ये.